हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. हे आत्तापर्यंतचे 70 वर्षाचे जगण्यातलं सार आहे. जे काही मी शिकले, स्वतःच्या अनुभवातनं असेल, लोकांचं बघून असेल, ते अनुभव म्हणा, ते एक्सपिरियन्स म्हणा, ह्या व्हिडिओत मी दिलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे जीवन खूप सुंदर आहे, अतिशय सुरेख आहे. फक्त आपण त्याचा स्वाद घ्यायला शिकायला पाहिजे, तर एन्जॉय करायला शिकायला पाहिजे, जगायला शिकायला पाहिजे. नुसतं तक्रार करत, नावं ठेवत, कोणाला दोष देत बसायचं नाही. आपण कित्येक वेळेला दुसऱ्याला दोष देतो. अशा वेळी दोष आपलेत पण असू शकतो, हे पण आपण बघायला पाहिजे. दुसरं पॉइंट असं आहे, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. जसं रात्र झाल्यावर दिवस येतो, असं तुम्हाला दुःख आलं तरी उद्या तुम्हाला सुख येते. आज तुमच्याकडे पैसे नसतील, शिक्षण नसेल, तुमची परिस्थिती चांगली नसेल, पण कायम असं राहत नाही. येणारे दिवसात दिवस बदलतात. फक्त तुमची तयारी पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या लाईफला, आपले जीवनाला व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे. व्हॅल्यू ॲड करणं म्हणजे तुमच्या क्षमता वाढवणं. आणि ह्या क्षमता आपण वाढवताना दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स शोधून ते सॉल्व करायला शिकायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्यासाठी काहीतरी काम करतो, तेव्हाच आपल्याला मिळते. तुम्ही कुठेही नोकरी करत असाल, तिथे तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲड करता. किंवा तुमच्या घरात कामाला येणारी बाई असेल, सफाई कामगार असेल, तो काय करतो? सफाई करतो. म्हणजे तो व्हॅल्यू ॲड करतो तुमच्या जीवनाला. तुमचे टॉयलेट्स असतील, घर असेल, अगदी साफ सुधर करतो, म्हणजे व्हॅल्यू ॲड करतो. त्याच्यासाठी त्याला तुम्ही पगार देता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पगार असेल, पैसा असेल, हे काही लॉटरीगत इझिली मिळत नाही. जेव्हा आपण व्हॅल्यू ॲड करतो स्वतःचे लाईफला, दुसऱ्याचे लाईफला, तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळते. आणि बघा, जीवनात केवढे मोठं तुफान येऊ देत, पण तो शांत होते. कुठलाही प्रॉब्लेम आला म्हणून जाऊन जीव देतात लोक, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कुठलाही तुफान शांत होते. काळ हे त्याला उत्तर असते. तसंच आपल्या जीवनात पण अप्स अँड डाऊन्स असतात. म्हणून घाबरून जायचं नाही. ते चॅलेंजेस फेस करायला शिकायचं. आणि कुठलंही काम करताना तर उद्यासाठी ठेवायचं नाही. कोणाला ठाऊक माझा हा आजचाच दिवस शेवटचा असेल म्हणून काम करत जायचं. आणि काम करताना एन्जॉय पण करायचं. मला आयुष्यभर एन्जॉयमेंटला उरलेलं आहे म्हणायचं आणि एन्जॉय पण करायचं. आणि तुमचे लिमिट्स पुश करत जायचं. म्हणजे मी एवढं करते ना, ह्याच्यापेक्षा मी चांगलं करत असते, ह्याच्यापेक्षा मी चांगलं करायला पाहिजे, म्हणून
पुशअप करत जायचं स्वतःलाही. नाही बाबा मला काही येत नाही असं नाही, मी करू शकतो, मी जरा अभ्यास करून घेतो, जरा प्रॅक्टिस करतो मी आणि चांगलं करू शकतो, असं स्वतःला कायम पुशअप करत जायचं. आणि हे आपण एक मेन करायला पाहिजे. म्हणजे आपण काही चुका केल्या तरी त्या चुका आपण एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. हो माझी ही चूक झाली, सॉरी म्हणा पाहिजे. ते नाही ते कित्येक लोक काय करतात, काही चूक केली तरी मान्य करत नाहीत. ते स्वतःबद्दल ते वकील असतात, लोकांना नावं ठेवताना किंवा लोकांबद्दल बोलताना ते जज असतात, निर्णय घेऊन टाकतात. पण स्वतःचं मात्र ते काय नाही, मी हे केलेलं बरोबरच आहे असं करत असतात. नाही, स्वतःची चूक झाली असली ती चूक पण मान्य करायला पाहिजे आणि त्या चुकातनं पण आपण शिकत जायला पाहिजे आणि परत परत ती चूक करायची नाही, हे आपण शिकून घ्यायला पाहिजे. ते चुकातनं पण भरपूर आपल्याला शिकायला मिळते आणि ह्या चुका कधीच रिपीट होता कामा नये. आणि आपण स्वतःसाठी पण खूप ऑनेस्ट राहायला पाहिजे, लोकांसाठीच नाही स्वतःसाठी सुद्धा. दुसऱ्याला कळत नाही म्हणजे मी कसंही वागायचं का नाही, हे योग्य आहे असं मला वागायला पाहिजे. आणि लाईफमध्ये कुठलाही आपल्याला इझिली फ्रीमध्ये मिळेल अशी कधीच अपेक्षा करू नका. फ्रीमध्ये काहीही मिळत नाही. एदाला तुम्हाला मिळालं तरी त्याच्यासाठी तुम्हाला नंतर का होईना पे करावं लागते. तुमच्या मित्राचं तुमच्यावर प्रेम असलं तरी तुम्हालाही त्याच्यावर प्रेम करावं लागते. त्यामुळे हे जगात फ्री मील म्हणायचं कॉन्सेप्ट नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी कधी तुम्ही मला फ्रीमध्ये मिळायला पाहिजे, हे पाहिजे, तर पाहिजे नाही. आपल्याला कधी मिळालं तरी तर आपण आपली वेळ आल्यावर परतफेड करायला शिकायला पाहिजे. आणि काही आपण काम करताना तर परमनंट सोल्युशनसाठी काम करायचं, तात्पुरतं नाही. सपोज माझे घरातलं एखाद नळ तुटलंय, तात्पुरतं काहीतरी बांधून रिपेअर केलं नाही तर काय होते, तात्पुरतं केलं की परत तो प्रॉब्लेम उद्भवतो. त्यामुळे परमनंट सोल्युशन करायचं. असं आपल्या आयुष्यातले कुठल्याही कामासाठी, प्रसंगांसाठी आपण कायम परमनंट सोल्युशन शोधायचं. तात्पुरता आतापुरतं झालं असं नाही करायचं, कायम स्वरूपी करायला पाहिजे. आणि आपण आयुष्यात हे सगळं करत असताना भरपूर लोक तुम्हाला खाली खेचणारी भेटतील, तुमच्यावर नको ते दोष तुम्हाला देणारे पण भेटतील. अशा वेळी काय करायचं, उत्तर देत बसायचं नाही. आपले कामानं त्यांना करून दाखवायचं, लक्ष पण द्यायचं नाही. तो असं म्हणाला म्हणून रडत मनाला वाईट वाटून घेत बसायचं नाही. आपण व्यवस्थित वागायचं. आपण आपलं कायम बेटरमेंट करायचं आणि आपले कामानं त्यांना उत्तर द्यायचं. आणि तुम्ही काही काम करताना सेम रिझल्ट मिळत असते, त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे माझं कुठे चुकले हे बघायचं आणि आपण ते काम करायची पद्धत जराशी बदलायची. का म्हणजे आपला सेम टाईपनं आपण काम करतो म्हणून आपली तेत काही बदल झालेला नाही. आणि
जे काही काम करताना आपल्याला कुठे थांबायचं आहे हे कळायला पाहिजे. इवन पैसे मिळवत जाता तुम्ही, पण एक पॉइंट येतो जिथे जरा थांबायला पाहिजे किंवा पॉज घ्यायला पाहिजे. अशा वेळी हे आपल्याला कळायला पाहिजे कुठे मी थोडा वेळ पॉज घ्यायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे. आणि मित्रांचा इन्फ्लुएन्स खूप असतो. आपण जे मित्रांबरोबर असतो त्याचा आपल्यावर इन्फ्लुएन्स होत असतो. सपोज आपले मित्र दारू पिणारे असतात, 4 दिवस प्यालं नाही तरी 5व्या दिवशी आपण ग्लास घेणार राहतात. तसंच स्मोकिंग करत असणारे, तसंच चांगले काम करणारे मित्र असले, व्यायाम करतात, आपणही 5व्या दिवशी व्यायामाला लागतो. त्यामुळे आपले मित्र निवडताना आपण जरासं काळजीपूर्वक निवडायला पाहिजे. आणि खुश राहायला येत नाही, आनंद घेता येत नाही म्हणजे तुम्ही असंतुष्ट आहात. संतुष्टी घ्यायला आपण शिकायला पाहिजे. नो डाऊट माझ्याकडे मारुती गाडी तरी आहे ना, दुसरीकडे BMW असेल, पण ज्या लोकांकडे साधी सायकल सुद्धा नाही, माझ्याकडे 2 व्हीलर आहे, मारुती गाडी आहे. ठीक आहे, आज न उद्या मी पण BMW घेईन. त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे त्याचं आपण आनंद घ्यायला शिकायला पाहिजे. आणि आपण कधी भीती कशी ओव्हरकम करायची हे कळायला पाहिजे. भीतीबद्दल जरासा अभ्यास करा. मला का भीती वाटते स्टेजवर जायला? प्रॅक्टिस नाही म्हणून. मग प्रॅक्टिस करा परत. आणि म्हणून कधी घाबरून बसू नका कुठल्या गोष्टीसाठी. डर के आगे जीत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि कधी ढोंग करायची नाही. आता माझ्याकडे पैसे नाही, नुसतं शो ऑफ कशाला करायचं आहे, तर लोकांना वाटण्यापेक्षा मला काय वाटते हे जास्त महत्वाचं आहे. किंवा माझ्याकडे ज्ञान नसलं ते ज्ञानाचं ढोंग कशाला करायचं, मला हे माहित आहे तो माहित आहे. नाही, जे काही माझ्याकडे आहे हे असं आहे हे खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळे माझे मित्रमैत्रिणींनो, हे जीवन खूप सुंदर आहे. जीवनात खूप काही एन्जॉय करण्यासारखं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आणि महत्वाचं म्हणजे आजचे घडीला जगायला शिका. उद्याचा विचार करू नका. कालचे दुःखाचं पण काही विचार करू नका. आज माझ्या समोर हे सुंदर ताट आहे, पंचपक्वान्नाने भरलेलं, त्याचा आस्वाद घ्या. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे आयुष्य जगत असताना बऱ्याच गोष्टी मी शिकले, पण ह्यातला एक मात्र खरं आहे, आयुष्य हे सुंदर आहे. हे आपण जगायला आपण शिकायला पाहिजे. लोकांचं बघून काही आपण उदाहरणं घेऊ, कुठल्याही गोष्टीचं का नाही, प्रत्येक स्वतःचे अनुभव घ्यायला लागतात असं नाही. लोकांचं बघून पण आपण शिकू शकतो, पण आपण हे मान्य करून ह्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. त्यामुळे खूप आनंद मिळतो आयुष्यात. आणि दिवस झाल्यावर रात्र येते, रात्र झाल्यावर दिवस येतो. त्यामुळे आज सुख आहे म्हणून अगदी स्वर्गच माझ्या हातात आहे असं नाही मान्य करायचं. किंवा दुःख आहे म्हणजे अगदी आकाश माझ्यावर कोसळले असं नाहीये.
नाही हेत नाही मी पुढे जाईन म्हणायचं आणि सुखाचे दिवस येताना सुद्धा आनंदात राहायचं. दुसऱ्याला जे काही आपल्याकडे आहे तर दुसऱ्याला पण द्यायचं, शेअर करायचं. हे तर आपण भरपूर काही मिळवतो. अच्छा, हॅव ए गुड डे.